शेतकरी राजाचा ही जोपणारा जो सण असतो तो म्हणजे शंकरपट। शंकरपट साठी संपूर्ण शेतकरी राजा हा अतिशय उत्साहाने या शंकरपटात सहभाग घेतो। आपल्याला बैल जोड्यांना घेऊन शंकरपटात विविध ठिकाणी सहभाग घेतो। अमरावती जिल्ह्यात सुद्धा मागील महिन्यापासून शंकरपट सुरू झालेला आहे आणि आज अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील तामसवाडी या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ आरबट यांच्या नेतृत्वात भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आणि विशेष म्हणजे या शंकरपटात जो बैल जो बैलजोडी प्रथम क्रमांक त्यांना 1 लाख रुपये 1,11,000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे। आणि काल प्रथम क्रमांकाचं जे या ठिकाणी बाजी मारली आहे ते म्हणजे लखन आणि जलवा। लखन आणि जलवा हे दोन बैलजोडी आहे या ठिकाणी यांनी काल प्रथम क्रमांकाची बाजी मारलेली आहे। आणि विशेष म्हणजे विदर्भ मराठवाड्यात सुद्धा या लखन आणि जलवाने आपला जलवा दाखवलेला आहे। नुकताच रहिमापूर वलगाव या ठिकाणी सुद्धा या लखन जलवाने जलवा दाखवून चांगला क्रमांक पटकावला आणि बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे। आपल्या ठिकाणी या ठिकाणी लखनचे जे मालक आहेत ते आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, लखन आणि जलवा यांनी कुठे कुठे बाजी मारलेली आहे? चिंचोली, रहिमापूर, वलगाव, आमच्या इकडे मेकर, भरपूर सिल्लोड, करोडी भरपूर ठिकाणी बाजी मारलेली। काय काय बक्षीस बक्षीस काय बुलेट गाडी आहे, स्प्लेंडर गाडी, शाईन गाडी होती वलगावला, ते आज 1,11,000 बक्षीस आहे। अच्छा, आता काल प्रथम क्रमांक पटकवला, तुम्हाला काय वाटते उद्या उद्या फायनल आहे, फायनलला सुद्धा प्रथम क्रमांक मारणार? हो, मारणार। तर या ठिकाणी जे बैल लखन आणि जलवाचे जे मालक आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की काल सुद्धा यांनी प्रथम क्रमांक पटकवला, आज सेमी फायनल आहे आणि उद्या फायनल आहे। जर उद्या फायनलला जर यांना कोणी टक्कर द्यायला तयार नसेल तर पुन्हा या ठिकाणी तामसवाडी या ठिकाणी सुद्धा लखन जलवा हा आपला जलवा दाखवणार आहे। किरण ओले, जनविकास न्यूज, दर्यापूर। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।